स्लोगन काय लिहिलंय? 24 तारीख आहे आज, वाचा कोणतरी पटकन. वाचा ना. नेव्हर स्टॉप लर्निंग बिकॉज लाईफ नेव्हर स्टॉप्स टीचिंग. दिसना गेलं का? नाही स्क्रीन शेअर केला का? ओके ओके ओके. मग बोलत कसं नाहीत रे, लक्षात आणून दिले त्या वेळेला गोष्टी. नेव्हर स्टॉप लर्निंग Never stop learning because life never stop teaching. बर, हे स्टॉप अर्थ काय त्याचा? स्टॉपिंग टीचर. कारण जीवन तुम्हाला कधी शिकवायचं बंद करत नाही जीवन, म्हणून तुम्ही शिकायचं कधी थांबवायचं नाही. बरोबर. जीवन पदोपदी आपल्याला वेगवेगळ्या अनुभवातून शिकवत असतं, म्हणून शिकणं थांबवून चालणार नाही. चला, पेज नंबर 34 वरील प्रॉब्लेम नंबर 5. मेसर सुदर्शन ट्रेडर्स is a partnership firm in which Ram and Krishna are partners sharing profit and losses in the ratio 3:2. तिनास 2 नफा तोटा विभागणीचं प्रमाण दिले. From the following trial balance prepare final account for the year ended 2018-19. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिले 31 मार्च 2019. 3 रकानी 3 कॉलमचा ट्रायल बॅलन्स दिले. ओपनिंग स्टॉक दिलाय, कॅपिटल अकाउंट. आता आपण कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याच्या 2 मेथडचा उल्लेख केला होता सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये. कोणाला आठवतात का कोणत्या 2 मेथड आहेत त्या? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि फिक्स्ड कॅपिटल. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि फिक्स्ड कॅपिटल मेथड. कोणत्या प्रॉब्लेम मध्ये फ्लक्च्युएटिंग आहे आणि कोणत्या प्रॉब्लेम मध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे, कसं ओळखायचं? जर प्रॉब्लेम मध्ये केवळ एकच अकाउंट असेल प्रत्येक पार्टनरचं, म्हणजे कॅपिटल अकाउंट असेल फक्त, कालपर्यंत आपण बघितलेले सगळे प्रॉब्लेम, तर त्या प्रॉब्लेम मध्ये कोणती मेथड असते? फिक्स्ड. बरोबर, फिक्स्ड कॅपिटल मेथड असते. आणि ज्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला करंट अकाउंट दिलेले असतात, भागीदाराच्या कॅपिटल अकाउंट बरोबरच करंट अकाउंट दिलेले असतात, तिथं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असते. मग अशा प्रॉब्लेम मध्ये भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटवर परिणाम न करता कशावर परिणाम करायचे? करंट अकाउंटवर. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या ज्या काही शिल्लक असतील त्या जशास तशा कुठं टाकून द्यायच्या? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जशास तशा. इथं कॅपिटल अकाउंटवर काहीही परिणाम करायचा नाही. बोला बोला. परत एकदा सांगा ना, ऐकायला येत नव्हतं. तर बघा, 2 मेथड असतात कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याच्या. एक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि दुसरी फिक्स्ड कॅपिटल मेथड. कालपर्यंतचे जर आपण प्रॉब्लेम बघितले, उदाहरणार्थ इथं वरचा जर तुम्हाला प्रॉब्लेम दाखवायचा म्हणलं, कालपर्यंतचे प्रॉब्लेम, तर तिथं प्रत्येक भागीदारासाठी फक्त, आता कालचा नाही पूर्वीचा कधीचा असेल बरं का, तर प्रत्येक भागीदारासाठी फक्त कॅपिटल अकाउंट दिलेले आहेत तुम्हाला इथं फक्त. समजतंय? म्हणजे इथं कुठली मेथड आहे कॅपिटल अकाउंटची? तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि ज्या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल अकाउंट सोबतच करंट अकाउंट दिलेले असतील या प्रॉब्लेम सारखं, तिथं फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे म्हणायचं. म्हणजे प्रत्येक भागीदारासाठी कॅपिटल अकाउंट तर दिलेले असणारच, त्यासोबतच काय दिलेले असणार? करंट अकाउंट दिलेले असणार. मग या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं? तर कॅपिटल अकाउंट वर नेट प्रॉफिट ऍड करायचा नाही, इतर पदाचा परिणाम कॅपिटल अकाउंट वर नाही करायचा. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस जशास तसे, याचं 1,60,000, याचे 80,000, जशास तसे कुठे दाखवायचे? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला सरळ आउटर कॉलमला टाकायचं. कळाले का तुम्हाला? कळालंय? आता इथं करंट कॅपिटल अकाउंट दिले दोघांचे, त्याच्यानंतर करंट अकाउंट दिले, पण तुम्ही पुस्तक समोर ठेवलेलं असेल तर नीट लक्ष करा. रामचं करंट अकाउंटचं बॅलन्स किती दिलंय आणि कोणत्या बाजूला दिलंय? 8,000 दिले आणि क्रेडिट बाजूला दिले. क्रेडिट बाजूला दिले. आणि कृष्णाचं किती दिलंय आणि कोणत्या बाजूला दिलंय? 4,000 दिले आणि डेबिट बाजूला दिले. याचा अर्थ काय बघा मित्रांनो, की राम नावाच्या पार्टनरला आपण हे भांडवलाचे 1,60,000
आणि त्याच्या करंट अकाउंटवर असणारे 8,000 असे 1,68,000 देणे लागतो. 1,68,000 आणि तो संस्थेचा क्रेडिटार आहे म्हणून तर त्याच्यावर क्रेडिट बॅलन्स आहे. समजतंय का? हे भांडवलाचे 1,60,000 आणि 8,000 करंट अकाउंटचे किती देणे लागतो त्याला आपण 1,68,000. 1,68,000. तसाच जर आपण कृष्णाचा विचार करायचा म्हणलं तर कृष्णाचं कॅपिटल आहे 80,000 आणि त्याचं करंट अकाउंटचं बॅलन्स मात्र क्रेडिट बॅलन्स नाही. कोणतं बॅलन्स आहे? डेबिट डेबिट बॅलन्स. बॅलन्स. म्हणजे आपण त्याला देणे किती लागतो? 76,000. व्हेरी गुड. किती देणे लागतो? 76,000. त्याच्या 80,000 4,000 रुपये काय केले? वजा केले. का बरं वजा केले? कारण हे 4,000 रुपये कारण क्रेडिट ते बॅलन्स डेबिट नसून डेबिट डेबिट बॅलन्स बॅलन्स आहे. म्हणजे त्याला आपण 80,000 देणे लागतो तर त्याच्याकडून 4,000 येणे आहे. आपण त्याला असं म्हणणार का की बापू तुला आम्ही 80 अगोदर देतो आणि मग तू आम्हाला 4,000 वापस दे? बरोबर ना? असं म्हणणार नाही. त्याला सरळ आपण म्हणणार की आम्ही तुला किती देणे लागतो बाबा? 76,000. काही जण म्हणतील कधी द्यायचे सर पैसे? भागीदारी संस्था बंद करायचा जेव्हा विषय येईल, समजा याच वर्षी भागीदारी संस्था काही कारणानं बंद करायचा विषय आला तर त्याचं भांडवल किती आहे? 80 आणि त्याच्यातून करंट अकाउंटचे त्याच्याकडून येणं किती आहे? 4,000. म्हणजे ऍक्च्युअल आपण त्याला पेएबल असणारी देणे असणारी रक्कम किती? तर 80 - 4 म्हणजे किती? 76,000. समजलंय का? पुढं परचेसेस दिले, सेल्स दिले, सन्ड्री डेटार्स, सन्ड्री क्रेडिटार्स, बिल रिसिवेबल, बिल पेएबल. कमिशनची अमाऊंट कोणत्या बाजूला दिली? डेबिट बाजूला. डेबिट. मी काल प्रत्येक प्रॉब्लेम मी इथं सोडून बघत असतो कारण त्याच्यानुसार मला एक्सेलची आखणी करायची, खालीवरी त्याचे हे करायचे सगळे. तिथं चुकून मी टाकताना काय केले? 2,800 रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला टाकून ठेवले. रक्कमच चुकायला लागली. मग माझ्या लक्षात आलं अरे कमिशनची रक्कम क्रेडिटला दिलेली नसून डेबिटला दिली. डेबिटला दिली म्हणल्यावर कुठे टाकायची ती? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. जर क्रेडिटला दिली तर आपण कुठे टाकायची? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. क्रेडिटला. वेजेस, सॅलरीज, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, ओल्ड आरडीडी दिले. याला ओल्ड आरडीडी कशामुळे म्हणतो आपण याला? जे की ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं असतं त्याला काय म्हणतो आपण? ओल्ड असं म्हणतो. ओल्ड आरडीडी. पुढचं इन्व्हेस्टमेंट, लोन अँड ऍडव्हान्सेस. समजा थोड्या वेळा करता तुम्हाला हा गिवन शब्द दिला नाही समजा आणि नुसतं लोन अँड ऍडव्हान्सेस दिले. लक्षात घ्या लोन अँड ऍडव्हान्सेस दोन प्रकारचे असतात. लोन म्हणजे कर्ज आणि ऍडव्हान्सेस म्हणजे अग्रिम देणं, आगाऊ रक्कम देणं. जर या लोन अँड ऍडव्हान्सेसची रक्कम ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिली, कुठं दिली? डेबिटला, तर ती आपली संपत्ती आहे. ती आपली संपत्ती आहे. म्हणजे आपण इतरांना कर्ज दिलंय, आपण इतरांना ऍडव्हान्स रक्कम दिल्यात, याचा अर्थ ती आपली संपत्ती. आणि जर आपणाला ही रक्कम ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिली तर त्याचा अर्थ आपण इतरांकडून कर्ज घेतले. हा, माझा आवाज गेलेला नाही, मी थांबलोय तुमच्या प्रतिसादासाठी. इतरांकडून कर्ज घेतलंय किंवा इतरांकडून ऍडव्हान्स घेतलंय आपण, मग त्या ठिकाणी टेकन शब्द यायला पाहिजे. पण काही काही ठिकाणी मुद्दाम तुम्हाला हे गिवन किंवा टेकन शब्द न देता नुसतं लोन अँड ऍडव्हान्स शब्द देतील. मग आपण काय करायचं की त्याची रक्कम ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आहे का क्रेडिटला आहे ते बघायचं. जर रक्कम डेबिटला असेल तर आपण ऍसेटला टाकायचं आणि जर रक्कम क्रेडिटला असेल तर आपण कुठं टाकायचं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. इन्शुरन्स, बॅड डेब्ट्स, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. काल परवा आपण 10% बँक लोन बघितलं होतं बघा, आठवतंय का? त्याच्यावरील व्याजाचे परिणाम आपण कुठं कुठं केले? गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये. नाही नाही नाही, मी काय विचारालोय? 10% बँक लोनचं विचारालोय. लायबिलिटी साइडला संबंधित कर्जामध्ये प्लस करायचं. प्लस करायचं. कर्जावरील व्याज आपल्यासाठी खर्च असल्यानं खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टाकायचं. बरोबर ना? हे काल आपण बघितलं. आजचं बँक लोन नसून 12% गव्हर्नमेंट बॉन्ड आहे आणि ही आपली गुंतवणूक आहे. कशावर गुंतवणूक आहे? याची रक्कम ट्रायल बॅलन्सला तुम्हाला डेबिटला दिली का क्रेडिटला दिली? डेबिटला. डेबिटला. मग बघा इथं इन्व्हेस्टमेंट, आता थोड्या वेळापूर्वी आपण लोन अँड ऍडव्हान्सेस, हे पद डेबिटला दिले त्याचा अर्थ ती आपली संपत्ती आहे. त्याच पद्धतीनं गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये केलेली गुंतवणूक ही सुद्धा आपली संपत्ती आहे. मग त्या संपत्तीवरील व्याजाचे परिणाम काय काय करायचे?
गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये प्लस करायचं व्हेरी गुड. 12% गव्हर्नमेंट आणि बॉन्ड मध्ये ते काय करायचं 12% न प्लस काढायचं प्लस करायचं. आणि दुसरा करायचं परिणाम आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला टाकायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं क्रेडिट बाजूला. क्रेडिट बाजूला आज व्याज किती टक्के दरानं काढायचंय? 12%. किती महिन्याचं काढायचंय? 3 महिन्याचं का बरं? कारण जानेवारी मध्ये जानेवारी आपण पासूनच आहे. गुंतवणूक केली. जानेवारीमध्ये हे बॉन्ड आपण परचेस केलेत, त्याच्यामुळे 3 महिन्याचं काढायचंय. म्हणून मी तुम्हाला आता पुढे जाणार आहे हे करायला, बोलायला. हे व्याज तुम्ही काढून ठेवायचं चलत चलत 15,000 गुणिले 12 भागिले 100 गुणिले जानेवारी फेब्रुवारी मार्च गुणिले 3 करायचे भागिले 12 करायचे. परत एकदा उल्लेख करतोय 15,000 into 12 divided by 100 into 3 divided by 12. बरोबर. कशामुळे इंटू 3 डिवायडेड बाय 12 करायचं? कारण आपल्याला व्याज किती महिन्याचं काढायचंय? 3 महिन्याचं. एखाद्याने काढलं तरी लगेच सांगू नका. ज्यावेळेस मी पुन्हा विचारील त्यावेळेस तुम्ही सांगा. सध्या फक्त कॅल्क्युलेशन करून ठेवा. पहिली ऍडजस्ट हा बोला की. 15,000 गुणिले 12 भागिले 100 पुढं काय म्हणलो? गुणिले 3 भागिले 12. गुणिले 3 भागिले 12 का? आणि हे तुम्हीच कारण ठरवू 12 महिन्यापैकी 3 महिन्याचं. 12 महिन्यापैकी महिन्याचं 3 का महिन्याचं. काढायचं व्याज? 3 महिन्याचंच का काढायचं? कारण जानेवारी मध्ये आपण परचेस केले. गुंतवणूक केली, परचेस केली. बरोबर समजलंय? चला तुमच्या तुम्ही हा सर. कॅल्क्युलेशन करून ठेवा. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची, आपण बोलायला नको याच्याबद्दल. दुसरी ऍडजस्टमेंट आहे, नवीन आले बघा ऍडजस्टमेंट. आपल्याला दुसरी आणि तिसरी तर नवीन शिकायची. चौथी, पाचवी, सहावी आपल्याला काही बोलायची गरज नाही. दुसरी आणि तिसरी फक्त ट्रेस द्यायचा इथं. राम इज अलाउड अ सॅलरी. राम कोण आहे हो आपला? भागीदार आहे. अलाउड म्हणजे त्याला देण्याचं ठरलंय. लक्षात घ्या, तुमच्या या नवीन सिलेबस मध्ये उल्लेख नाही, पण जुन्या सिलेबस मध्ये टाइप्स ऑफ पार्ट. सर तुमचं म्यूट झालंय. सर आवाज येईना झाला सर. सर तुमचा आवाज म्यूट झालाय. यायला आवाज? इथपर्यंत आवाज आला का तुम्हाला? की राम हे आपल्याला 2 नंबर आणि 3 ऍडजस्टमेंट नव्याने शिकायचे. 4, 5, 6 आपल्याला ऑलरेडी शिकलेले आहे. मग राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. रामला किती पगार द्यायचा ठरलाय आपल्याला? 6,000ला. मग तुम्हाला स्लीपिंग पार्टनर म्हणलेला शब्द ऐकू आलता का? टाइप्स ऑफ पार्टनर ऍक्च्युअली 5-7 आहेत, पण तुम्हाला लक्षात घेण्यासाठी सुरुवातीला मी इथं 2चाच उल्लेख करतोय. एक स्लीपिंग पार्टनर म्हणजे तो फक्त भांडवल गुंतवतो आणि संस्थेच्या कामकाजात सहभाग घेत नाही. फक्त तो भांडवल गुंतवतो, नफा वाटून घ्यायला येतो, नफा तोटा वाटून घ्यायला. आणि दुसरा असतो ऍक्टिव्ह पार्टनर, जो की भांडवल तर गुंतवतोच, पुढे होऊन संस्थेच्या कामकाजात ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय सहभाग घेतो. कसा सहभाग घेतो? सक्रिय. मग जो पार्टनर सक्रिय सहभाग घेतो त्याला काहीतरी जास्तीचा मोबदला मिळाला पाहिजे की. जो भांडवल गुंतवतो निघून जातो त्याला बी तेवढाच नफा, तेवढाच वाटा. आणि जो भांडवल गुंतवतो सक्रिय सहभाग घेतो त्याला बी तेवढाच नफा म्हणल्यावर हे काम करणारे लोक नाराज होतील ना. म्हणून जो पुढहून काम करतो त्याला वेगळा पगार देण्याचं ठरू शकतो. ऍक्च्युली आपला भागीदारी कायदा कधीचा आहे? 1932. 1932चा. त्या भागीदारी कायद्यानुसार भागीदाराला पगार देणं बंधनकारक नाही. पण पार्टनरशिप डीड म्हणून आपण एक प्रकार रेकॉर्डिंग मध्ये, आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये आहे. पार्टनरशिप डीड म्हणजे भागीदारीचा करारनामा. त्या करारनाम्यानुसार भागीदारांना जर पगार द्यायचं तुम्हाला वाटत असेल की पगार द्यायचा, तर बिलकुल तुम्ही पगार देऊ शकता. मग आपण इथं रामला पगार द्यायचं ठरवलंय 6,000 रुपये. मग या पगाराचे 2 परिणाम काय करायचे मित्रांनो? इथं मी ऍडजस्टमेंट तुम्हाला दाखवतोय, दिसतंय का? अरे बोला ना. दिसतंय? इथं काय दिसतंय? 18 नंबरची ऍडजस्टमेंट. सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स. भागीदाराला सॅलरी देऊ द्या किंवा कमिशन. आता सॅलरी किंवा कमिशन मध्ये काय फरक आहे ते बी समजून घ्या. सॅलरी म्हणजे फिक्सच, तू किती पळाला, किती काम केला तरी तुला पगार तेवढाच, बरोबर. आणि नाही काम केलास तरी पगार तुला तेवढाच. पण कमिशन म्हणजे कसं? तू जेवढी विक्री करून देशील, जेवढं काम करून देशील त्याच्यानुसार तुला आम्हाला कमिशन देऊ. कमिशन हे पर्सेंटेजवर असतं, 2%, 3%, 5%. तू जेवढी विक्री करून देशील, जेवढा तुम्हाला आम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळून देशील त्याच्यावर तुला कमिशन. पण या दोन्हीचे परिणाम सारखेच आहेत मित्रांनो. हे दोन्ही रकमा भागीदारी संस्था, लक्षात घ्या, भागीदारी संस्था ही गोष्ट वेगळी आहे
आणि पार्टनर भागीदार ही गोष्ट वेगळी आहे. हे पगार किंवा कमिशन कोण कुणाला देणार, तर भागीदारी संस्था देणार. कुणाला देणार? पार्टनर्सला. भागीदारांना देणार. जे की पगार किंवा कमिशन संस्थेसाठी, बोला दिसतंय का खर्च तुम्हाला? खर्च आहे. खर्च. म्हणून याचा खर्च म्हणलं की परिणाम कुठं करायचा? प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अकाउंटच्या अँड लॉस अकाउंटच्या डेबिट वर. डेबिट साईडला. आणि याची डेबिट बाजू म्हणलं की भागीदाराच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटची क्रेडिट बाजू. समजतंय? कॅपिटल किंवा करंट अकाउंट काल परवा दाखवले होते का मी? कॅपिटल अकाउंट दाखवले होते, आठवते का? तर त्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या कुठं टाकायचं? क्रेडिट बाजूला टाकायचं. समजतंय का? किंवा मी इथं लिहिले बघा बोल्ड लेटर मध्ये काय, किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूवर संबंधित भागीदाराच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या बॅलन्स मध्ये अधिक करा. पूर्वी एका व्हिडिओ मध्ये उल्लेख केला होता की जे जे पद कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला येतात ते पद कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या बॅलन्स मध्ये तुम्ही अधिक करू शकता. काही जणाला हे कळच नाही गेलंय की हे किंवा काय म्हणायलेत काय नाही, तर व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण लेक्चर मध्ये अटेंड राहा. तुम्हाला शेवटी हे प्रॉब्लेमचं कळेल की हे काय असं किंवा काय म्हणायलेत ते. समजतंय? तर या ऍडजस्टमेंटचा परिणाम कळाला. हा बोला की बोला. सर रिपीट सर, रेंज गेली होती. अरे थोडं आता प्रत्येकाच ह्याला मी जर रिपीट यायला लागलो मित्रांनो, आता पहिल्यांदा आमचा पोरगा म्हणायला एक, त्याला असं वाटू नये की मुलीला म्हणलं की रिपीट सांगते तर मुलाला म्हणलं की सांगत नाहीत, म्हणून मी रिपीट करतो आता. पण प्रत्येकच ह्याला आपण रिपीट करायला लागलो बरं का, तर काय होईल, आपलं टायमिंग पुरणार नाही आपल्याला बरं का. मित्रा कोण बोलला आता त्याला मी त्याच्यासाठी रिपीट करतोय. तर भागीदाराला पगार द्यायचं ठरलं, 6,000 रुपये पगार. हा पगार जनरली कुणाला दिला जातो, तर ऍक्टिव्ह पार्टनरला, जो भागीदारी संस्थेत सक्रिय सहभागी असतो. पगार असू द्या किंवा कमिशन असू द्या, त्याला द्यायचं ठरतं आपल्याला पगार किंवा कमिशन. एक स्लीपिंग पार्टनर असतो जो भांडवल गुंतवतो पण सक्रिय सहभाग घेत नाही, भांडवल गुंतवतो आणि तसं त्याचं काम करत बसतो, त्याच्या जीवनात तो मशगूल होऊन जातो, पण त्याला नफ्यातला वाटा तर तेवढाच मिळतो. पण जे पार्टनर इथं स्वतः येऊन येतात, राबतात, भांडवल बी गुंतवतात, त्यांना इतर पार्टनरपेक्षा, स्लीपिंग पार्टनरपेक्षा जास्तीचं काहीतरी मिळालं पाहिजे त्यांनी कामकाज केल्याबद्दल. म्हणून रामला आपण पगार द्यायचं ठरलं, तर कृष्णा कदाचित जास्तीचं काम करत असेल म्हणून त्याला कमिशन द्यायचं ठरलं. हा पगार असू द्या किंवा कमिशन असू द्या, भागीदारी संस्था भागीदाराला देणार की बाबा तू संस्थेसाठी काम करतोय, ह्याला नफ्यातला तर वाटा देणारच, रामला बिन कृष्णा बिन नफ्यातला तर वाटा मिळणारच, पण याच्या व्यतिरिक्त त्याला पगार आणि कमिशन मिळणार. जो पगार आणि कमिशन संस्थेसाठी, पगार आणि शब्द चुकीचा आहे बरं का, पगार किंवा कमिशन संस्थेसाठी खर्च असल्यानं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवा खर्च असल्यानं. आणि याचा दुसरा परिणाम कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या, याची डेबिट बाजू म्हणलं की याची क्रेडिट बाजूवर नोंदवा. किंवा आम्ही दुसरं म्हणलंय बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूवर संबंधित भागीदाराच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या बॅलन्स मध्ये अधिक करा. समजतंय का बोललेलं? तर मग ते सर 3% कशावर काढायचं? हा 3% कशावर काढायचं, पण थोडं घाई होईल तुमची बोलण्याची. इथं उल्लेख केलाय बघा, कृष्णा इज अलाउड अ कमिशन ऍट 3% ऑन नेट सेल. कशावर काढायचं मला विचारायची गरज आहे का तुम्हाला? नाही सर. हा नेट सेल. आता नेट सेल कशाला म्हणायचं हे बी महत्वाचं आहे, पण मध्ये ज्या मित्रांना मला शंका विचारली होती, कधी नाही ती पोरग बोललंय म्हणून त्याला एक विचारतो. बापू समजले का रे? परत गेला हो सर. कळालंय का? आणि नाही कळालं तर हा व्हिडिओ हो, हो. परत आपण अपलोड करू, तो बघून घ्या. समजा आज घाईघाईत प्रॉब्लेम सोल्युशन झाला नाही, तुम्हाला प्रॉपर कळाला हे चर्चा, उद्या आपण सोडू प्रॉपर हे टप्प्याने जाऊ. आजचं मी जे बोलतोय ते आजच्याच व्हिडिओ वाटल्यास अपलोड करतो आणि ते नीट बघा. उद्या आपण वाटल्यास त्याचा प्रॉब्लेमचं सोल्युशन करू. आपल्याला घाईघाईनं सगळं संपवायचं नाही बरं का, पुढे पळत जायचं नाही. तुमच्यापर्यंत पोहोचलं तर उपयोगाचं आहे. समजतंय का माझं म्हणणं? चालतंय का तुम्हाला? हो सर. कमिशन ऍट 3% ऑन नेट सेल्स. लक्षात घ्या, सॅलरी असू द्या किंवा कमिशन असू द्या, दोन्हीही आपल्यासाठी खर्च आहे. म्हणून काय करायचं, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि संबंधित भागीदाराच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला टाका. आता कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला का म्हणतो, मी अगोदरच उल्लेख केला एका व्हिडिओमध्ये की जिथं कॅपिटल किंवा करंट अकाउंटशी संबंधित पद जास्त असतील तिथं तुम्ही कॅपिटल किंवा करंट अकाउंट वेगळे काढलेले हिताचे राहतील. आपण बघा आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच
नेट प्रॉफिट ऍड करायचो, ड्रॉइंग वजा करायचो, नेट लॉस आला तर वजा करायचो. हे काम तुम्ही काल परवाच्या एका व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं मी, की हे काम तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला न करता वेगळे कॅपिटल अकाउंट काढू शकता. आठवते का तुम्हाला? हो सर. आठवतंय? तर ते लक्षात येईल. आज जर प्रॉब्लेम झाला तर आज लक्षात येईल, उद्या जर झाला तर उद्या लक्षात येईल. बरं, पुढची ऍडजस्टमेंट काय म्हणते? इंटरेस्ट अकाउंट. बरं, या दोन नंबर ऍडजस्टमेंट साठी कशालाही टिक मार्क करायची गरज नाही बरं का, कारण हे आपल्याला कशात अधिक करायचं नाही. अधिक करायचे कॅपिटल किंवा करंट अकाउंट मध्ये, आणि कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या रकमा कधीही आपण नेट प्रॉफिट प्लस मायनस करेपर्यंत इनरलाच ठेवत असतो. त्याच्यामुळे या रकमाबद्दल आपल्याला कशालाही टिक मार्क करण्याची गरज नाही. ऍडजस्टमेंट नंबर 2 थोडीफार समजली असेल तर ऍडजस्टमेंट नंबर 3 सुद्धा मित्रांनो जवळपास तशीच आहे. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल म्हणजे भागीदारानं संस्थेला जे काही भांडवल दिले. मला सांगा, रामनं किती भांडवल दिले? अरे एवढा वेळ? 1,60,000. 1,60,000. ते जे 60,000. भांडवल दिले त्याच्या भांडवलावर त्याला किती टक्के दरानं व्याज द्यायचं ठरलं? 5%. 5% दरानं. हे व्याज कोण कुणाला देणार? परत संस्था कुणाला देणार? भागीदाराला देणार. हे सुद्धा व्याज संस्थेसाठी खर्च. हा, संस्थेसाठी खर्च आहे. म्हणून बघा, दिलेल्या दराने कॅपिटल वर व्याज कॅल्क्युलेट करा. कॅपिटल वर काढायचं बरं का, करंट अकाउंट वर काढायचं नाही. कॅपिटल किती दिलंय म्हणलात तुम्ही रामचं? 1,60,000. 1,60,000 काढायचं दिलेल्या दराने. दर किती दिला मित्रांनो? 5%. 5%. डायरेक्ट 1,00,000. आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. काही काही प्रॉब्लेम मध्ये पुढे जाऊन आपल्याला ड्रॉइंग दिलेली असते आणि आपण ड्रॉइंग काय करतो? कॅपिटल मधून मायनस करतो. मग आपल्याला इंटरेस्ट कॅपिटल ड्रॉइंग वजा केल्यानंतर काढायचं का अगोदरच काढायचं? ड्रॉइंग वजा केल्यानंतर. नाही, अगोदरच काढायचं बरं का, अगोदरच काढायचं. हेच सांगण्यासाठी मी इथं उल्लेख केला. म्हणून दिलेल्या दराने कॅपिटल वर व्याज कॅल्क्युलेट करा व हे व्याज संस्थेसाठी वरील प्रमाणच खर्च असल्यानं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं नोंदवा? डेबिटला. आणि याची डेबिट बाजू म्हणलं की करंट किंवा कॅपिटल अकाउंटची कोणती बाजू? आता 2 मिनिटं फक्त वेळ घेतो मित्रांनो. मला एक उत्तर द्या. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ज्यांना कळालंय त्यांना मी पुढच्या ऍडजस्टमेंट आजच्या प्रॉब्लेम मध्ये नाही, पण चलत एका मिनिटासाठी विचारतो. जर प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग नावाची ऍडजस्टमेंट असेल तर त्याचे परिणाम काय होतील? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. कशामुळे क्रेडिट साइडला? कारण ते संस्था घेणार. कोणाकडून घेणार? संस्था घेणार. कोणाकडून घेणार? भागीदार. बरोबर. संस्थेसाठी ते भागीदाराकडून संस्था घेणार. हा, संस्थेसाठी ते उत्पन्न आहे. म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बरोबर. आणि त्याची क्रेडिट बाजू म्हणलं की भागीदाराच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटची डेबिट. ओके. आज काय त्याचा मी उल्लेख करत नाही, आपल्याला वेळ पुरणार नाही. तर त्याच्या खाली जाऊ का, इथे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग नावाची ऍडजस्टमेंट आहे. दिसतंय का? पण तुम्हाला काल परवा जे पीडीएफ टाकल्या ग्रुपवर त्याच्यात ह्या ऍडजस्टमेंट नसणार. जसजसे प्रॉब्लेम येतील तसं मी ऍडजस्टमेंट टाईप करतो. ह्या सुद्धा तुम्हाला पुढे प्रोव्हाइड करतो. चला, ऍडजस्टमेंट नंबर मित्रांनो 4 काही बोलायची गरज नाही. प्लांट अँड मशिनरीला टिक मार्क करा, डेप्रिशिएशनची आहे. ऍडजस्टमेंट नंबर 5. आता काही जणांना हे वेगळं वाटेल. ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. एका ग्राहकाकडून 3,000 येणार पण ते रिकव्हर होऊ शकत नाही, ते बुडणार. म्हणजे आपल्यासाठी बॅड डेब्ट्स आहे. म्हणून या ऍडजस्टमेंट साठी तुम्ही कशाला टिक मार्क करणार? एक डेटारला टिक मार्क करा. त्याच्यानंतर बॅड डेब्ट्सला टिक मार्क करा आणि एक ओल्ड आरडीडी ला टिक मार्क करा. याला ऍक्च्युअली नाव काय? ऍडजस्टमेंट नंबर 5 म्हणजेच न्यू बॅड डेब्ट्स आहे बरं का. फक्त हे वेगळ्या प्रकारे सांगितलंय. मग तुम्ही केलं का टिक मार्क मित्रांनो? आणि शेवटची ऍडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्स मधून तेवढी रक्कम वजा करायची आणि बॅलन्स शीटच्या असेटला इन्शुरन्सला टिक मार्क केलं का? आता मी थोडी घाई का करतोय, तर त्या दिवशी प्रॉब्लेमचं सोल्युशन झालं तर थोडंफार लक्षात तरी येत असतं. आपण खंड टाकला तर उद्या काही जण जॉईन होतील, कदाचित नाहीत होणार, मग त्यांना ते कळायला जरा अवघड जाईल. जायचं का सोल्युशनला? मग हा सर. हा कालच्या सारखा प्रतिसाद देत राहा म्हणजे मी पटापट टाकू शकतो बरं का.
चला पहिलं पद आहे ओपनिंग स्टॉक. कुठं जायचं ओपनिंग स्टॉकला? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंग अमाऊंट सांगा त्याची. अरे बोला ना. 36,000. चला पुढे बोला. कॅपिटल अकाउंट. आज मी म्हणलं की करंट अकाउंट ज्या Capital प्रॉब्लेम मध्ये account. असतील तिथं कॅपिटल अकाउंटच्या बाक्या जशास तशा कुठं लिहायच्या तर Outer बॅलन्स ला. शीटच्या लाईनीत. त्याच्यावर काहीही परिणाम करायचा नाही. म्हणून काही तर कॅपिटल अकाउंट हे असं कुठं करायचं तर जिथं करंट अकाउंट. पहिल्या पार्टनरचं नाव काय रे मित्रांनो? राम. त्याचं कॅपिटल किती आहे? 1 लाख. 1,60,000. 1,60,000. पार्टनरचं नाव काय? कृष्णा. त्याचं किती आहे? 80,000. 80,000. दोघांचं संस्थेतलं भांडवल किती? 24,000. 2,40,000. 2,40,000. 2,40,000. बरोबर. आता 1 मिनिटासाठी मी स्क्रीन शेअरिंग थांबवतो. 1 मिनिटासाठी बरं का फक्त. त्याच्यामुळे ते तुम्हाला कळले का? 20,000 कोण म्हणत होत? ओके चला आहेत का सगळे? सर आहोत सर. दिसायलंय का? हा सर दिसते सर. हा इथं तुम्हाला मी करंट अकाउंट तयार करून ठेवलेत बघा. करंट अकाउंट. आजच्या दिसतंय प्रॉब्लेम आपल्याला. मध्ये दोन्ही गोष्टी बोलणार आहे मी. करंट अकाउंट बद्दल बी बोलणार आहे आणि एखाद्याला करंट अकाउंट तयार करायचं नसलं तर तसंही बोलणार आहे. पण ते शेवटी लक्षात येईल म्हणून शेवटपर्यंत हजर राहा बरं का. मग पहिल्यांदा रामचे करंट अकाउंट किती दिलेत आणि कोणत्या बाजूला दिलेत? करंट अकाउंट किती दिलेत? 8,000 आणि क्रेडिट बाजूला. हा मग हे क्रेडिट बाजूला लिहितो. मग मी बाय बॅलन्स ब्रॉड बोलू नका मध्ये मध्ये. ब्रॉड डाऊन किती आहे त्याचं? 8,000. पण कृष्णाचे किती दिले तो? 4,000. लिहावं लागेल बघा. 4,000. कृष्णा आज करंट अकाउंट करंट अकाउंट बरोबर. आणि इथं मी हे ट्रेडिंग अकाउंटचं कॉपी केलंय त्याच्यामुळे इथं हे फॉर द इयर एंडेड असं काय नसतं बरं का करंट अकाउंटला. म्हणून हे काढून टाकतो मी. चला कृष्णाज करंट अकाउंट. मग कृष्णाचं बॅलन्स मात्र कोणत्या बाजूला दिलं मित्रांनो? डेबिटला. डेबिट बाजूला. बर मग आता आपण सुद्धा कुठे लिहायचं? डेबिटला. डेबिट आता इथं बाजूला. बाय लिहून जमणार नाही. टू बॅलन्स 4,000. 11वीला तुम्ही जे अकाउंट तयार करायचं शिकलात त्याच पद्धतीने इथं आहे. वेगळं काही नाही. लिहिलं 4,000. चला पुढचं हा, पद सर. काय? परचेसेस. बरं परचेसेसचा आज विरोधी पक्ष नेता आहे का प्रॉब्लेम मध्ये हो? परचेस रिटर्न नाही सर. नाही सर. परचेसची रक्कम सरळ आउटरला टाकून द्या. किती? 1,00,000. 1,00,000. तर आता पटपट बोला बरं. पुढचं पद काय? सेल्स. सेल्सचा सुद्धा विरोधी 2,08,000. पक्ष नेता आजच्या प्रॉब्लेम मध्ये नाही. त्याची रक्कम सरळ आउटरला जाऊ द्या. आता काही जण काय म्हणतील काही जण काय म्हणतील नीट आहे का की सर ते नेट सेल्स वर कमिशन काढायचे की 3%. नीट ऐकायलात का? पण ते सेल्स वर फक्त काढायचं. ते सेल्स मध्ये आपल्याला अधिक वजा करायचं नाही. ते टाकायचं कुठं कमिशन आपल्याला खर्च असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि दुसरा परिणाम संबंधित बाकीदाराच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून कमिशन सेल्स आपल्याला इनरला लिहायचं नाही. मग अशी बोलता बोलता एक आपलं बोलायचं राहिलं. नेट सेल्स कशाला म्हणायचं? तर लक्षात घ्या इथं तुम्हाला सेल्सचा आकडा दिला असता इनरला आणि तिथं सेल्स रिटर्नचा आकडा दिला असता. तर सेल्स रिटर्न इथं जो आकडा दिलाय आपल्याला तो त्याला नेट सेल म्हणत नाही. सेल्स मधून सेल्स रिटर्न वजा केल्यानंतर जो आकडा आउटरला येतो त्याला नेट म्हणजे निव्वळ विक्री असं म्हणायचं. आणि मग जो आपला सेलचा आकडा ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असतो त्याला ग्रॉस सेल असं म्हणायचं. काय म्हणायचं? ग्रॉस सेल. आजच्या प्रॉब्लेम मध्ये सेल्स रिटर्न दिलेलं नसल्यामुळे यालाच मी काय म्हणणार? नेट सेल्स.
हॅलो हॅलो आहे 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 नेटवर्क गेलं होतं आहे काळजी हं? घाबरू नका चालतंय. बरं मी काय म्हणायला लागलो होतो तुम्हाला इथं कुठल्या लेवलला आलतो आपण की नेट सेल कशाला म्हणायचं बरं का. तर सेल्स मधून सेल्स रिटर्न वजा केलेल्या रकमेला नेट सेल्स असं म्हणतात. पण आजच्या प्रॉब्लेम मध्ये सेल्स रिटर्न हे पदच नाही म्हणून याच रकमेला 2,08,000लाच आपण काय म्हणावं लागेल नेट सेल्स. नेट सेल्स. चला पुढचं पद काय रे सन्ड्री डेटर्स. त्याची अमाऊंट सांगा इनरला लिहायची आपल्याला 1,73,500. 1,73,500. 1,500 इनरला लिहिलं. पुढचं पद बोला. सन्ड्री Sundry क्रेडिटर्स. creditors. लय जागा सोडणार आहे मध्ये कशासाठी ते नंतर कळेल तुम्हाला. सन्ड्री क्रेडिटार्स किती रक्कम त्याची रे 41,800. 41,800. पुढचं पद काय Bills receivable. रिसिवेबल कुठे लिहायचं बॅलन्स शीटच्या असेटला सरळ आउटरला किती 47,000. 47,000. ना पुढचं पद आहे बिल्स पेबल Bills payable. ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला सरळ आउटरला अमाऊंट सांगा. 21,000. 21,000. पुढं रेकॉर्डिंग चालू आहे का ते एक बघतो कारण नेटवर्क गेल्यानंतर थांबली का काय असा मला डाऊट आहे. आहे चालू. चला पुढचं पद बोला. कमिशन Commission. कुठं टाकायला पाहिजे रे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. Side ला. काल म्हटलं की क्रेडिटला टाकून ठेवलं होतं मला रक्कम क्रेडिटलाच आहे असं वाटलं 2,800. 800. चला पुढचं पद बोला. कमिशन. वेजेस. अरे कमिशन झालं की वेजेस हा वेजेस वर ऍडजस्टमेंट आहे का काही नाही. जाऊ द्या रक्कम सांगा. 1,760. चला पुढे बोला. सॅलरी सॅलरी सुद्धा त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का काही नाही बर. सर. आता काही जण इथं कन्फ्युजन करून घेणार की भागीदाराला दिलेली सॅलरी याच्यात ऍड करायची नाही का काही जणाला वाटणार. तर लक्षात घ्या ही आपल्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईला दिलेली सॅलरी आहे ही वेगळी आणि पार्टनरला दिली जाणारी सॅलरी वेगळी म्हणून ही आपण जशाच तशी टाकायची आउटरला. समजतंय. Okay. चला पुढचं पद काय Furniture. फर्निचर कुठे लिहायचं 25,000. कुठे लिहायचं ऍसेटला त्याच्यावर काय Asset adjustment? नाही सर. किती त्याची नाही, रक्कम sir. 25,000. 25,000. 25,000. पुढचं पद प्लांट अँड Plant and मशिनरी machinery. पॅन्ट अँड मशिनरी रक्कम 33,000. 36,000 इनरला कारण त्याच्यावर Adjustment. 63. ऍडजस्टमेंट आहे. पुढचं पद आहे आरडीडी ज्याला आपण ओल्ड Old आरडीडी RDD म्हणतात. इथं आपण बॅड डेट ज्याला आपण ओल्ड बॅड डेट म्हणतो न्यू बॅड डेट म्हणतो ते टाकलेलं नाही म्हणून त्याला पुरेशी जागा सोडायची मग खाली लिहायचं मायनस ओल्ड 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 आरडीडी. आरडीडी किती आहे रक्कम त्याची 1,000. 1,000 टाकले. 1,000. पुढचं पद काय इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट कुठे जाऊ द्यायचं सरळ बॅलन्स शीटच्या ऍसेट Asset side. ऍसेटला 10,500. किती 10,500. 10,500. पद आहे लोन अँड ऍडव्हान्सेस Advance. कळाले का Advance लोन अँड given. ऍडव्हान्स Given. हा कळाले का हे पद हो सर. लोन अँड ऍडव्हान्सेस गिवन त्याची अमाऊंट किती आहे रे 35,200. 240. पुढचं पद आहे इन्शुरन्स इन्शुरन्स कुठे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट आहे. किती 2,500. 500. पुढचं पद आहे बॅड डेब्ट्स. त्याला की आपण ओल्ड बॅड डेब्ट्स म्हणतो. ओल्ड बॅड डेट्स म्हणतो. किती आहे त्याची रक्कम 500. 500 रुपये. अरे दुसरे का बोलत नाहीत रे मित्रांनो कळत नाही का काहीच बोललेलं जे कळतंय त्याला तरी आपण सहभाग घ्यायचा ना. चला 500 रुपये टाकलं इनरला टाकल्या आणि पुढचं पद आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंट बॉन्ड कुठं टाकतात ते 12% गव्हर्नमेंट बॉन्ड ऍसेटला.
गव्हर्नमेंट बॉन्ड. किती रक्कम गव्हर्नमेंट बॉन्डची 15,000. 15,000. तुम्ही काढले का रे त्याचं व्याज? हा सर काढले सर. किती काढलं व्याज? प्लस 450 सर. 450. 15,000. 450. हा 15,000 450 15,000 गुणुले 12 गुणिले गुणुले 12 भागिले 100 भागिले 100 गुणुले 3 भागिले 100. 3 भागिले 12 सर. 12 व्याजाचा दर आहे ना. नाही सर ते 3 गुणुले 12 सर. वर हा 3 भागिले 12. 3 भागिले 12 सर. बरोबर आलं का मला सांगा आता. आता बरोबर आलं का मला सांगा. हा सर हा सर आलं थोडं सर. थांबच हो नाही सर. गेला तर थोडं माझं टायपिंग तर होऊ द्या. हं? आलं का बरोबर हे? हा सर आलं सर. हो हा. सर. किती आलं उत्तर त्याचं? 450 450. रुपये. बरोबर ना. हा त्याचे दोन परिणाम 450 कुठं करायचे? गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये प्लस करायचं. प्लस करायचं. कारण आपणाला तेवढी रक्कम आता गव्हर्नमेंट कडून येणार. प्लस आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती रुपये व्याज? 450. 450 450 रुपये. म्हणजे टोटल आपल्याला गव्हर्नमेंट कडून येणं किती आता? 15,450. 15,000. बरोबर हे येणं. या व्याजाचा दुसरा परिणाम कुठं करायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूवर. डेबिटला का क्रेडिटला? क्रेडिटला. क्रेडिटला सर. क्रेडिटला सर. आउटस्टँडिंग इंटरेस्ट आउट गव्हर्नमेंट बॉन्ड. किती आहे त्याचं रक्कम? डायरेक्ट 450 आउटरला. समजतंय? आता काही जण निमित्ताला मला वाटतं चालू करतात मीटिंग आणि हाय हजर आहे म्हणायला हजर, इकडे लक्ष आहे तिकडे लक्ष आहे, असं नका करू. म्हणून तर व्हिडिओ ऑन ठेवत चला म्हणलं तुम्ही, तर जास्त मला ते ट्रॅक करायला सोपं जातं. तुम्ही व्हिडिओ बी ऑन करायला तयार नाही. सर व्हिडिओ ऑन दाखवतच नाही आज. असं कसं काय? दाखवत नाहीये. हो सर आज ऑप्शन नाहीये. दाखवत आहेत. सेटिंग मध्ये काय झालंय का बघतो. आता काय दाखवायला? नाही सर. नाहीये सर. नाही सर. बघू आपण. चला सर चला आजच्या दिवस राहू द्या. ओके चला. हा पुढे बोला. कुठं आलो होतो आपण? सगळे हे झाले परिणाम झाले. सर. हा आता ऍडजस्टमेंट नंबर 1 क्लोजिंग स्टॉक. कुठे येणार क्लोजिंग स्टॉक? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट ट्रेडिंग अकाउंटला. दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या क्लोजिंग स्टॉक किती? 38,000. पुढची ऍडजस्टमेंट कळाली का सगळ्यांना? काय म्हणताय? राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. रामला पगार किती द्यायचं ठरलं? 6,000 रुपये. जो की आपल्यासाठी खर्च आहे. म्हणून एक परिणाम कुठं करायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. बघा इथे इन्शुरन्सच्या खाली थोडीशी जागा सोडली आणि इथं लिहितोय मी टू सॅलरी टू पार्टनरचं नाव. काय नाव आहे? कुणाला सॅलरी द्यायची ठरली? राम. किती द्यायची ठरली? 6,000 रुपये. बरोबर का? हा खर्च असल्यामुळे संस्था भागीदाराला देणे असल्यामुळे इथं टाकलं. एक परिणाम बोलू नका, लक्ष द्या बरं का, बाजूचा आवाज होऊ नका. एक परिणाम इथं केला आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला करू शकता तुम्ही, करंट अकाउंट मध्ये अधिक करू शकता, किंवा आज आपण वेगळे करंट अकाउंट टाकले. मग मी इथं लिहिणार त्याची डेबिट बाजू, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू म्हणलं की याची क्रेडिट बाजू. क्रेडिट बाजू. आता इतर सॅलरी टू राम म्हणायची गरज नाही, फक्त सॅलरी म्हणायचं. किती ठरली रामला पगार? 6,000. 6,000. कळाले का सगळ्यांना? हे त्याची डेबिट बाजू. कशामुळे त्याची डेबिट बाजू? कारण तो संस्थेसाठी खर्च आहे. खर्च म्हणलं की त्याची डेबिट, त्याची डेबिट म्हणलं की याची क्रेडिट. कळालं? चला त्याच्यातच काय म्हणते पुढे? कमिशन काढा म्हणते. किती टक्के कमिशन काढा म्हणते? 3%. बघा इथं 2,08,000 मी 3% कमिशन कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं मांडून ठेवलंय समोर अगोदरच. बरोबर, हे काय आजचं नाही, हे जुनं दिसतंय. तर हे कमिशन किती आलं? 6,240. हे सुद्धा कमिशन संस्थेसाठी खर्च आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन टू कृष्णा 3%. 3%.
आता इथं 3% लिहित नाही मी बरं का, लिहायचं असेल तर आता जागा झाली Okay, तयार. sir. चला 3%. किती आलं रे त्याचं कमिशन? 6240. लक्षात घ्या, 40. कमिशन असू द्या किंवा सॅलरी असू द्या, आपल्यासाठी खर्च आहे. खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉस खर्च आहे. अकाउंटची डेबिट बाजू. डेबिट बाजू डेबिट बाजू Debit म्हणलं बाजू. की भागीदाराच्या करंट अकाउंटची. अकाउंटची क्रेडिट बाजू. आता क्रेडिट इथं बाजू. आमचं मगाशी सॅलरी लिहिलं, आता कृष्णाचे कमिशन लिहायचं. बाय Commission. किती आला Commission. कमिशन? 6240. 6240. 6240. 40. याचं त्याला कमिशन नको. आणि सॅलरी आणि कमिशन मध्ये फरक काय मित्रांनो? सॅलरी फिक्स असते, कमिशन मात्र त्याच्या कामावर असते, विक्रीवर कमिशन ठरलं. पुढचं ऍडजस्टमेंट नंबर 3 म्हणताय इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. आता पार्टनरच्या कॅपिटलवर व्याज किती काढायचे? तर 5%. हे व्याज सुद्धा संस्थेसाठी खर्च आहे. खर्च आहे. खर्च आहे. बोलू नका, इकडे लक्ष देऊ नका, प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. हे व्याज सुद्धा संस्थेसाठी खर्च आहे. मग हे व्याज नेमकं काढायचं कशावर? तर इथं बॅलन्स शीटच्या इथं आपल्याला कॅपिटल टाकलंय बघा, एकाचं 1,60,000 आणि एकाचं 80,000. हे तुम्ही तोंडी काढू शकता. तोंडी 1,60,000चं 10% किती? अरे जिथं आवाज येतो ना, 16,000. सांगा, 16,000. 16,000. हा, आपण 16,000. 5% काढायचे. 5%. 5%. मग 16,000चं 8,000. 8,000. 8,000. 80,000चं 10% 8,000 आणि त्याचं निम्म किती? 8,000. 4,000. 4,000. म्हणजे रामचं व्याज किती आलं? 8,000. आणि कृष्णाचं व्याज 8,000. किती आलं? 4,000. 4,000. हे व्याज सुद्धा संस्थेसाठी खर्च आहे. पण इथं लिहायचं बघा, इथं लिहायचं इकडे आलं, इथं लिहायचं इथं इंटरेस्ट स्क्रीन चेंज होत नाही सर. हा हा नाही सर. नाही सर, काही नाही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठे लिहायला लागलो मी, कळलंय का? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. डेबिटला, कारण तो आपल्यासाठी तर तो खर्च आहे. खर्च आहे. अंडरलाईन केलं, हे जे लिहिलं मी इंटरेस्ट ऑन कॅपिटल, याला अंडरलाईन केलं. त्याच्या खाली पहिल्या पार्टनरचं व्याज लिहिलं 1,60,000वर 5% दरानं आपण काढलं 8,000, तोंडीच काढलं. 8,000. $8,000. आणि दुसऱ्या पार्टनरचं 80,000वर व्याज काढलं. 4,000. त्याचा खर्च किती? 12,000. नंतर आपण या दोघांच्या रकमा इनरला लिहिल्या 8,000 आणि 4,000. तुमचा आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाहीये सर. करंट अकाउंटच्या त्या भागीदाराच्या, बघा हे व्याज संस्थेसाठी खर्च असल्यानं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर दुसरा परिणाम करंट अकाउंटच्या त्या भागीदाराच्या कुठं? क्रेडिट बाजूला. हा, मध्ये मध्ये ते टेक्निकल काय मला माहित नाही, आवाज जातो मध्ये मध्ये, तुम्ही मला सूचना द्या, मी लगेच अनम्यूट करतो त्याला, बरं का? चला, किती व्याज आहे रे रामचं? 8,000. 8,000. कळालं का? याच्या परिणाम मध्ये म्यूट झालेलं असलं तर खर्च असल्यानं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि संबंधित भागीदाराला आपण तेवढी रक्कम देणे लागतो, त्याची डेबिट बाजू म्हणलं की याची क्रेडिट बाजू. Credit लक्षात घ्या, हे व्याज त्याला आपण लगेच देत नसतो, लगेच गल्ल्यातले काढले धर बाबा तुझ्या, असं नसतं. हे व्याज त्याला देणे लागतो, म्हणून त्याच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला टाकलं. जसं बँक आपल्याला देणे असणारे व्याज बँक आपल्या घरी घेऊन येते का, धरा काटे सर तुमचं व्याज म्हणून? नाही, बँक काय करते? व्याज आपल्या खात्यावर जमा करते. आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा तेवढी रक्कम आपण काय करतो? विथड्रॉ करतो, काढतो. तसंच आपण रामला देणे असणारे व्याज रामच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला टाकलं. करंट अकाउंटच्या का टाकलं? तर जिथं करंट अकाउंट असतील तिथं सगळ्या नोंदी करंट अकाउंटला करायच्या आणि जिथं कॅपिटल अकाउंट असतील तिथं सगळ्या नोंदी कॅपिटल अकाउंटला करायच्या. त्यासाठी आज वाटल्यास करंट आणि कॅपिटल अकाउंटचे ते व्हिडिओ डबल बघून घ्या, समजतंय? पुढं कृष्णाचं व्याज किती आलं तर मित्रांनो? 4,000. बरोबर. अरे काय चुकलंय का? कृष्णाचं भांडवल आपण इथं डेबिटला का लिहिलंय रे? कारण सर ते डेबिटलाच आहे म्हणून. त्याचं ते डेबिट डेबिटला बॅलन्स आहे, काही चुकलेलं नाही बरं का? चला, ऍडजस्टमेंट नंबर 3 आणि 2 कळाली का? कळाली नसली तर वाटल्यास मी हा तरी पर्टिक्युलर व्हिडिओ आजच्याच युट्यूबवर अपलोड करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही काय करा, ते परत बघून घ्या, बरं का? जायचं का पुढच्या ऍडजस्टमेंट कडे? हा सर. कशाची ऍडजस्टमेंट आहे? डेप्रिशिएशनची. डेप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरीवर काढायचंय. किती टक्के काढायचंय? 5%. 5%. किती येईल रे 5%? 63,000चं
तोंडी येते 3,150. 3,150. 10% काढायचं 6,300. त्याचं निम्म करायचं. 3,150. 3,150. काय येते वजाबाकी आउटरला इथं? हा मी लिहिल्यावर सांगायला का? 59,850. व्हेरी गुड. चला याचा दुसरा परिणाम कुठं? संबंध सॉरी खर्च असल्यानं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूवर हा डेप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरी प्लांट अँड Machinery. आपली रक्कम 3,100. 1,150. त्याच पद्धतीने पुढची ऍडजस्टमेंट आहे 3,000 फ्रॉम कस्टमर नॉट रिकव्हरेबल, वसूल होऊ शकत नाहीत म्हणजे बुडणार, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? बॅड डेट. बॅड डेट. डेटाच्या खाली लिहा मायनस न्यू बॅड डेट. बॅड डेट्स. बॅड किती आहे त्याचं? 3,000. 3,000. करा वजाबाकी त्याची सुद्धा 17,500. 17,500. 1,70,500. Sorry. हा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं जे ओल्ड बॅड डेट्स लिहिले त्याच्यात करा त्याच्यात प्लस न्यू बॅड डेट्स. बॅड डेट. किती रे न्यू बॅड डेट्स? 3,000. किती झाले 3,000. टोटल? 3,500. 3,500. व्हेरी गुड. 3,500. मग आता 500. 3,500 तून हे 1,000 वजा करायचं, वजा करताना तुलना करायची. 2,500. 3,500 मोठं का 1,000 मोठं? 3,500. 3,500. वजाबाकी किती आली? 2,500. 500. सर वरी पाहिजे होते. हा हा हा. एक रो वर पाहिजे होते. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चांगलं लक्ष आहे, चांगलं दिसतंय बी म्हणायचं. चला सिद्ध झालं ते. चला ऍडजस्टमेंट नंबर लास्ट. प्रीपेड इन्शुरन्स काय करायचं? इन्शुरन्स मधून मायनस करायचं. हा किती मायनस करायचं ते? 500. 500. मग 2,500 500 रुपये वजा केले, किती राहिले? 2,000. 2,000. इथं आपल्याला काय करावं लागेल? 2,500 वजा केल्याबद्दल इथं डबल लाईन टाकावं लागेल बरं का? चलत चलत टाकतो ती. चला सगळ्या ऍडजस्टमेंट संपल्या का मित्रांनो? बरं का? संपल्या का? सर ते ऍसेट बॅलन्स ऍसेट साइडला टाकायचं राहिले सर. ओके 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 थँक्यू. चला Insurance. प्रीपेड इन्शुरन्स किती आहे रे अमाऊंट त्याची? 500. 500. व्हेरी गुड. चला सगळ्या ऍडजस्टमेंट संपल्या का? हा सर. करंट अकाउंट दिसतेत का तुम्हाला इथं राम आणि कृष्णाचे? हा सर दिसते सर. आता याच्याबद्दल थोडं मला वेळ झाला तरी बरं का, आपल्याला वेळ घ्यायचा 9:40 पर्यंत जाऊ द्या, पण थोडं थांबा, घाई करू नका. थोडं तुम्हाला याचा दुसरा बी मी हे दाखवणार आहे. आहेत आपल्या 58 काही जण गायब झालेत, काय हरकत नाही. चला बर आपण ह्याची ट्रेडिंग अकाउंटची बेरीज करा पटकन. 2,46,000. करेक्ट आली म्हणायचं. हे करेक्ट आली का? हे आता याच्याबद्दल मी बोलत बसत नाही जास्त. डायरेक्ट हा ग्रॉस प्रॉफिट इथं लिहू का? लिहू का इथं? हा सर. किती आला ग्रॉस हा प्रॉफिट? सर ग्रॉस प्रॉफिट 8,240. हा ग्रॉस प्रॉफिट. याची डेबिट बाजू म्हणलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू. इथं लिहायचं बाय जीपी. ग्रॉस प्रॉफिट सांगा 1,00,000 8,000. 8,000. 240. आता हे बेरीज आल्यात का? करेक्ट बघा. क्रेडिटची बेरीज झाली 1,08,690. डेबिटची बेरीज झाली 37,690. फरक किती आला? 71. मग इथं लिहिणार मी 2 एनपी नेट प्रॉफिट. नेट बोला. प्रॉफिट कंसात ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. नाही म्हणायचं बघा आज. करंट ट्रान्सफर अकाउंट. टू बघा ऐकतात कसं आहे? ट्रान्सफर करंट अकाउंट. कॅपिटल अकाउंट नाही म्हणणार. काय म्हणणार? करंट अकाउंट. करंट अकाउंट. कुठल्या प्रमाणात वाटायचं रे? कुठल्या प्रमाणात? 1:2. नाही नाही अरे प्रॉब्लेम मध्ये काय केलं माहिती का? थोडी चूक केली त्यांनी. वरी 3:2 दिलंय आणि खाली डिस्ट्रीब्युशन इन इक्वल रेशिओ केलंय बघा, तुम्ही बघू शकता. सर इक्वल रेशो. हा इक्वल रेशिओ मध्ये केलंय. आपण थोडं आपल्याला ते दुसऱ्या शिकायला जास्त वेळ द्यावा लागेल, म्हणून इक्वल रेशिओ मध्ये करू, काय हरकत नाही. किती प्रॉफिट झाला रे मित्रांनो? चला ह्याच्यावर जास्त वेळ देऊ नका, हे महत्वाचं नाही. 71,000 तुम्ही 3:2 प्रमाणात बी वाटू शकता, त्याला भागिले 5 करावं लागेल आणि समान बी वाटू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. बर किती आलाय प्रॉफिट आपला? 35,500. मग त्यातल्या रामला किती देणार तुम्ही? 35,500. 5,500.
आणि कृष्णाला किती देणार? 35,500. त्यालाही 35,500. हा आलेला प्रॉफिट आहे का लॉस आहे? हो पटकन बोला. प्रॉफिट प्रॉफिट आहे. मग याची डेबिट बाजू म्हणलं की भागीदाराच्या करंट अकाउंटची. क्रेडिट बाजू. का बरं क्रेडिट? कारण ती सुद्धा नफ्यातला हिस्सा सुद्धा त्या संबंधित भागीदाराला आपण देणे लागतो. देणे लागतो. बाय नेट प्रॉफिट. प्रॉफिट किती आला नेट प्रॉफिट याच्या हिस्साचा? 35,500. 35,500. याच्या हिस्साचा किती आला रे कृष्णाच्या? बोला ना बोला. 35,500. 35,500. कळालं नाही अशी काळजी करू नका, कळणार. तुम्ही काय हे करू नका, लगेच निष्कर्षाला येऊ नका. आता करंट अकाउंट बंद करायचे. 11वीला शिकलो ना आपण, दोन्ही बाजूच्या बेरजा करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, बरोबर ना? आणि फरकाची रक्कम कुठं लिहा? संबंधित भागीदाराच्या ज्या बाजूची बेरीज कमी आहे कमी त्या आहे. बाजूला. आता मी इथं रामच्या करंट अकाउंटची बेरीज करतो बघा, क्रेडिटची. मला क्रेडिटला जरा माझ्या दिसायला, डेबिटला काहीच दिसना गेले, म्हणून मी क्रेडिट बाजूची बेरीज करतो इथं, बरोबर? अवघा हे केली बेरीज. किती आली रे? 57,500. डेबिटला काही नाही म्हणजे शून्य आहे, म्हणजे आपला फरक किती आला? 57,500. त्याला काय लिहायचं इथं आपण? टू हा बॅलन्स ब्रॉडडाऊन. हा काय लिहितात? कॅरीड. आणि मग इथं समोरासमोर परत एकदा बेरीज करायची, बरोबर? 57,500 आली. याचा अर्थ काय? रामला आपण 57,500 रुपये बोला बोला बोला. आता त्याच पद्धतीनं काही जणाला रामचं कळालं नसेल तर कृष्णाचं बघा. कृष्णाच्या मी क्रेडिट बाजूची बेरीज करतो. या तीन संख्यांची बेरीज आली 45,740. 45,740, बरोबर? या तीन संख्यांची बेरीज दिसते का इथं? आणि डेबिट बाजूची बेरीज तुम्ही तोंडी करू शकता. किती आहे डेबिट बाजूची बेरीज? अरे बोला ना. 4,000. मग 45,000तून 4,000 वजा करायचं. किती येतो रे फरक? तोंडीच नाही येऊ. 41,740. 41,740. एवढी रक्कम आपण कृष्णाला देणे लागतो. कशामुळे? कृष्णाचं कमिशन 6,240 होतं, त्याचं भांडवलावरचं व्याज 4,000 होतं आणि त्याच्या नफ्यातला हिस्सा 35,500 होता. या तिन्हीची बेरीज जरी 45,740 आली तरी त्याचे वर्षाच्या सुरुवातीला त्याच्याकडून आपल्याला येणं किती होतं? 4,000. म्हणजे त्याला आपण ऍक्च्युअल आता देणं किती लागतो तर 41,740. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. लक्षात घ्या, या दोन्ही पार्टनरच्या कोणत्या बाजूची बेरीज जास्त आली? पटकन बोला, पटकन. क्रेडिट बाजूची. क्रेडिट बाजूची. क्रेडिट बाजूची बेरीज जास्त आली दोन्ही पार्टनरच्या, म्हणजे आपण रकमा कुठं टाकायच्या? डेबिट बाजूला. नाही 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 नाही. क्रेडिट बाजूची बेरीज जास्त आली म्हणजे तेवढ्या रकमे, हा ते टाकले, याच्या डेबिटला टाकल्या, करेक्ट आहे. पण आता ह्या बॅलन्सेस टाकायचे कुठं? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. का? कारण रामला आपण देणे किती लागतो? 57,500. कृष्णाला किती देणे लागतो? 41,740. मग बघा इथं एका मिनिटासाठी इथं मी लिहिलं करंट अकाउंट राम आणि कृष्ण. पहिल्या पार्टनरचं नाव लिहिलं राम आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव लिहिलं कृष्णा, बरोबर? आणि इथं 57,500 लिहिलं आणि इथं याचं किती आलं? 41,740. अरे सगळ्यांचं लक्ष आहे का? कळायलंय का? मला सांगा पटकन, प्रतिसाद द्या. हा सर, समजते सर. आता नीट आहे का? इथं महत्वाचं मला थोडं सांगायचं, इथं फार महत्वाचं आहे, घाई करू नका जायची. आता या दोन्हीची टोटल करायची ना आउटरला टाकायची, बॅलन्स शीटच्या बेरजा करायच्या, तुमचं काम संपलं, बरोबर? पण एखादा काय म्हणेल, सर मला करंट अकाउंट वेगळे काढत बसायचे नाहीत, बरोबर? म्हणून मी हे डिलीट केलं, बरोबर? लक्षात घ्या. मग रामच्या करंट अकाउंटचे बॅलन्स सुरुवातीला तुम्हाला किती दिलत? 8,000 दिलत, बरोबर? त्याच्यानंतर करंट अकाउंटवर आपण पहिला परिणाम कशाचा केला? तर त्याच्या सॅलरीचा केला. सॅलरीचा परिणाम कुठं? तर खर्च असल्यानं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि संबंधित भागीदाराच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला किंवा त्याच्या सॅलरी मध्ये, सॉरी, करंट अकाउंटच्या बॅलन्स मध्ये प्लस करा. व्हेरी गुड, प्लस करा.
तिची सॅलरी किती आली रे मित्रांनो? 6,000. 6,000. 8 आणि 6 किती? 14. 14,000. 14,000. त्याच पद्धतीनं करंट अकाउंट वर त्याला दुसरं काय दिलं आपण? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती दिलं याला आपण? 8,000. किती झालं? 8,000. 14 आणि 8 किती? 22,000. 22,000. बरोबर. आणि अजून एक शेवटचं पद राहिले, मला सांगा काय शेवटचं पद? त्याचा नफ्यातला कमिशन रामचं नाही कृष्णाचा आहे. त्याचा नफ्यातला हिस्सा. बरोबर ना? हा, मग नफ्यातला हिस्सा किती आहे रामचा? 35,500. 500. किती आली दोन्हीची बेरीज इथं? बघा तुम्ही बेरीज करू शकता. 57,500. 57,500 आलं का? आणि बरोबर मला सांगा हो, सर. करंट अकाउंटच्या बॅलन्स एवढंच आलं का? मग एका मिनिटात ऐका, एखादा असं करंट अकाउंट वेगळं आखणी करून असं मांडू शकतो किंवा एखादा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्लस मायनस करू शकतो, असं इच्छा. पण आता सगळ्यात महत्वाची शंका पोरांना कोणती आहे की कृष्णाचं बॅलन्स तर सर 4,000 डेबिट बॅलन्स होतं, मग त्याचं कसं करायचं? मग ते 2 मिनिटात सांगतो आणि हा पिरियड संपवतो. चालतंय का? आहे का मानसिकता? हो, सर. हा? बघा दुसऱ्या पार्टनरचं नाव काय? कृष्णा. पण त्याचं बॅलन्स क्रेडिट बॅलन्स नसून डेबिट बॅलन्स. डेबिट Debit बॅलन्स. balance. मायनस लिहिलं मित्रांनो, मायनस. किती डेबिट बॅलन्स होतं रे त्याचं? 4,000. 4,000. मग पहिल्यांदा कृष्णाला सॅलरी नव्हती, कमिशन होतं बघा. मग ते कमिशन मी प्लस करायला गेलो. कमिशन प्लस करायला किती गेलो बघा, इथं करंट अकाउंट वर दाखवतो वाटल्यास. इथं किती? 6,240. 6,240. मग मला सांगा आता 4,000 हे 6,240 प्लस करायचंय, पण 4,000चं चिन्ह काय? मायनस. कशावरून मायनस? कारण त्याच्यावर डेबिट बॅलन्स होतं, म्हणजे तेवढी रक्कम त्याच्याकडून येणे होती. बरोबर. आता 4,000 मायनस चिन्ह आहे, 6,240 प्लस चिन्ह आहे, म्हणजे येणारा फरक किती येणार? 2,240. 2,240. कळायला नाही का? बर. पुढं त्याला त्याचं काय द्यायचं होतं? भांडवलावरचं व्याज प्लस IOC भांडवलावरील व्याज. किती होतं रे भांडवलावरचं व्याज? 4,000. 4,000. आता बेरीज किती झाली बघा? 6,240 आणि शेवट त्याचं प्लस नेट प्रॉफिट. किती आला नेट प्रॉफिट? 35,500. मला हे सगळं बोलायचं होतं म्हणून मी त्या 3 आज 2 कडे थोडं दुर्लक्ष केलं. आणि मग या दोन्हीची बेरीज एवढीच आली का मला सांगा? एवढीच आली का? आता काही जण कन्फ्युजन करून घेतील बरं का. ऐका, करंट अकाउंट बी काढायचे, हे बी काढायचं आणि बॅलन्स शीटला हे बी लिहायचं का सगळं एवढं? बोला 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 बोला, लवकर बोला. नाही सर कोणतेही एक करायचं. दोन्ही पैकी तुम्हाला एक जे सोपं वाटतंय आणि तुमचा टाइम कमी कंझ्युम करून जे वाटतंय, कमी वेळ घेईल जे वाटतंय ते तुम्ही करा. फक्त एक करा, एका मिनिटात हा, ऐका की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला म्हणलं की संबंधित भागीदाराच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला, मग जे पद तुम्ही क्रेडिटला टाकता ते पद संबंधित भागीदाराच्या कॅपिटल मध्ये प्लस करा आणि जे पद करंट अकाउंटच्या किंवा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टाकता ते पद संबंधित भागीदाराच्या करंट अकाउंटच्या किंवा कॅपिटल अकाउंटच्या बॅलन्स मधून मायनस करा. समजतंय का? करा. कळालंय का? हो, सर. याच्यासारखा हा प्रॉब्लेम सर. हो. करंट अकाउंटचा आणि मागणी आहेत का? कळालंय का? हो सर. नक्की? हो, सर. किती जणांना कळालंय? पटकन हातवरी करा आणि थांबू व्हिडिओ आपण. 4 लोकांना